नाही ना, दिसून नाही राहिले ना नोट. याच्यातच होती 500ची नोट. कोणा नेली काय नेली? तुम्हीच नेली ते पैसे. मी सांगतो तुम्हाला, तुमच्याशिवाय दुसरं कोण देणार आहे हो? आपल्या घरातली आहेच कोण दोघांशिवाय? आता म्या नेली म्हणजे म्या काय नेली पैसे? मी तर आता रोज तुला ऑटोचे पैसे आले की तुला देऊन देतो ना. माझ्यावर काय खळकुटे असते का? पुढील पैसे नाही देत मला तू. 500 रुपये आता मला डिझेल टाका लागते, तर मला आता मार्केटला गहू घेऊन जावं लागल. आता पहिले पैसे नाही पाहिजे का जवळ माझ्याजवळ? ना मग तुमच्यासाठी डिझेल टाकासाठीच काढून ठेवलेले पैसे होते ना याच्यात. मला मग कसं यातले काढून देऊन देतो सकाळी. दादा काय झाले? गायब झाले. ध्यान नाही राहत तुला. काही घेत राहतं आपलं. कोणता मनीरवाला येते, कोणतं काही येतं, काही काही घेत राहतं. एखादं भांड्यावाला येते, कोणी येते आणि मला म्हणतो पैसे नाही दिसत. मावर ना घालून देतो. आम्ही बाबा कोणा नेले काय नेले यातले होते पण याच्यात 500 रुपये. जाऊ दे, मी बा वेगळे 500 रुपये देतो ना. आता पटपट लवकर आता हे गहू घेऊन जा मार्केटले आणि इकून टाका. लोकांची मजुऱ्या, कांदे उपटायचे राहिले अजून. पैसे पाहिजे आपल्याला आता. ना मग त्याच्याच काय मी लवकर आता मी म्हटलं कटलं भरा 20 पोटे गहू घ्या, 3 पोटे आपले खासाठी राहू देतो आणि चालला जातो लवकर. जाऊ द्या, कुठे गेले असेल तर जाऊ द्या आता ते पैसे. तुम्ही लवकर कटला लावा आणि हे गहू टाकून द्या त्याच्यात. तोपर्यंत मी तुम्हाला कसं डब्बा गिब्बा पोळ्या गिळ्या तयार करून देतो. मार्केटमध्ये गेल्यावर कोण जेवणार आहे घरचं? अरे मी काय म्हणतो बा, उशीर नको उशीर होते ना मग. आता स्वयंपाक नाणीच नको लागू. मी रप पोटी एखादं पोट्ट पाहतो आणि कटला नाही टाकून देतो. पण लवकर निघायचं आहे मला. 7 वाजता 8 वाजताच्या आत पोहोचलो पाहिजे तिथं. बरं जा दा, तुम्ही काय म्हणतो एखादं पोत आपल्या बकुळाच्या घरी टाकून दे ना. आपल्या जवळ आले त्याला काय पाहिजे गहू घेऊ? त्याने घेतले ना आपले शांताराम घनगणी बसून. मग काय ते पैसे नव्हते तिकडे. मग ते झालं ना, ते त्याला पाहिजे गहू घेऊ आता. हो का? पण तरी म्हणून पाहिजे एखादं पोत. जाता त्याच्याच घराकडून जावं लागते ना मार्केटले. विचारून पाहिजे. ठीक आहे, मी म्हणून पाहिजे त्याला काय म्हणते ना. जाय मग ते पैसे 500 रुपये लवकर आणि मी आता एखादं पोट्ट पाहतो आणि कटलेत हे गव्हाचे पोटे टाकून देतो. काय म्हणतो म्हणलं जासान तर मग तिला वळ्या घेऊन जाता. बरं जराशा मुंगाच्या वळ्या केलेल्या आहे ना. जराशा कुरड्या पापडा आहे ते घेऊन देता. मग तिथे इथं चालले असते योगायो. बकुळाला मी फोन करून देईन तसं येऊन राहिले म्हणते बाबा. नसता टाप लावला राजा. बरं ठीक आहे दे काय द्या असते. लवकर दे फटकन थैली भर आणि मी पाहतो पोट्टा. काय करावं आता? असे डब्यातले 500 जर गेले तर काय करावं? मला तर वाटते नक्की यायनच नेले असं. हो घातले असं पाण्यात रातच्या ना. रात्री जरासं काही जरा तालतंत्र बरोबर नव्हतं यायचं. बरोबर आहे, घातले आहे ना 500. आता हे 500 रुपये दिले तुम्हाला काय? आणि हे आता याच्यात मी कुरवड्या पापड हिंते आहे ते आपल्या बकुळाची इथं देऊन देजा आणि तिथून मग चालले जा मार्केटात मी. आणि काही जण जरासं आपला घरचा गहू आहे 20 पोते गहू टाकले म्हणलं पैसे गिसे जास्त येतील तर म्हणलं जरा काही जण लवकर घराकडे जा. नाही तर मग कसं तुमचं आहे आता आम्हाला माहित. हो ना, काळजी ना. मी काय एवढा का पागल म्हणून टाकू? मग काय एवढे 20 पोटे गव्हाचे पैसे म्हटल्यावर मला चटकन शाळा लागेल का नाही? पैसे घेऊन मिरवता येते का मार्केटमध्ये? दिला एका खिसा मारून तर मग तेच म्हणून राहिले. नाही तर मग कसं तुमचं माल देता तिकडे मार्केटात टाकून आणि चालले आपल्या धाब्यावर. म्हणून सांगून राहिले तुम्हाला. आणि बकुळाची जेवण करून घे जा. मी तिला सांगितलं बाबा जीव घालजा म्हणून. हो म्हणून टाका नाही का? हो नाही तर अजून कलकल. हो बरोबर तिथे जेवून घेईन मी आणि तिथून चालला जाईल मग. हो काही वाटणार नाही. चाल येतो मग मी. हो फक्त तुम्हाला काही जण सांगतो बाबा. म्हणलं आज तरी घेऊन येऊ नका. रोजच तुम्ही काय करता? काही ना काही संध्याकाळी तुम्ही जराशी घेऊन येताच. नाही ना बा, ठेव नाही घेऊन आलो मी. आता काही घेतलं मी सांग तू त्या दिवशी होळीच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते प्रकरण झालं तेव्हापासून मी काहीतरी घेतली का? तुला माहिती आहे ना. मग हे रामपूर वाले तसेच आहेत ना. कोणाला कामी लावून देते. अशा पार्ट्याने दारू पाजते. मग लोकांना मग सवय लागते अशानं. म्हणून तर म्हणलं तुम्ही त्याला बोलावू नका आलेच ते. तर जा आता, जाऊ दे, जे झालं ते झालं. पण आता डबल बसून घेत नका जाऊ. जा आता निघा लवकर. या रामपूरवाल्याच्या आईशी यायला पुरत नाही. हो ना, त्या दिवशी पार्टी लिहिले का जे तोंडानं म्हणून येऊ का? मग आता नाही म्हणावं का आपण? मग आले म्हणलं काय म्हटलं घ्या जरा घ्या गिलास झालं लागला का म्हणून. असे लोक आहेत खराब. जाऊ दे आता. पण आता कसं त्याच्या संगीत मी जास्त येतच नाही. जाय तिकडे मुशिरा मीठ राहिले करता खाऊन गेले मला उपाशी मारलं. पण आपल्याला त्यासारखा पैसा आहे का? आता हेच तर आता गहू विकून आपल्याला बिल भरावं लागते. इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे. त्या क्रॉप लोनचे पैसे भरावे लागते म्हणता. मग लोकांचे आता हे का कांदा काढायला लागते त्याची मजुरी. मग बाकीचे पैसे देणे घेणे का लोकांचे? आता काही जण जा काही जण या म्हणला. जा आता अशा नांदी लागू नका दारूगिरीच्या. जा मग इकडे आहे तुम्ही नाही का? ते पेपर राहू द्या. माझे बाबा येऊन राहिले म्हटलं. आता जेवणाचं करायचं आहे मला. भाजीपाला वगैरे आणून द्यावर लवकर. जा आता बाहेर लवकर. नाही ते म्हणा परिसरावर माहिती काय येते काय म्हणलं काय होतं आता काय सण की नाही का काही? म्हणजे मग तसं येऊच का म्हणलं माझ्या बाबा ना? तसं एखाद्या व्यक्ती आलं तर काही बिघडते का तुम्हाला? काही मागते का म्हटलं? माझ्यासाठी ते वळ्या गिळ्या केल्या आहे ना. आता ते येऊन राहिले. त्याचा गहू विकायला येऊन राहिले ते. आता एखादं पोतं पाहिजे का म्हणे? मी म्हटलं बघितलं आम्ही. असं आहे का नाही? मग तर आज मावला बाबा मार्केटात म्हणलं हो का असं बरं येऊ दे ना मग. मी आणतो लवकर भाजीपाला. जेवण करून जातो म्हणते का? घरी कसं एवढ्या सकाळी आईचं स्वयंपाक होते का? मग कसं इथं आले जेवण केलं की मार्केटात चालले जातील ते. थैली वगैरे दिली की. मग आता मी काय म्हणून राहिलो आले तर आले काय मला काय अडचण नाही द्यायची. जातो मी आता चाललो 2 मिनिटांनी. जा मग लवकर. श्रीखंड आणजा बरं दुकान उघडं असलं तर. श्रीखंड आणजा. नाही तर मग काही गोळ आयटम एखादा घेऊन येजा म्हणला. जा आता लवकर. मी पोळ्या लाटणं सुरू करते मग. हो चाललो बाबा. हो चाललो. निघाला दिवस यायचा नाही का? थंडा चहा घेतल्याशिवाय याची दिवसाची सुरुवातही होत नाही वाटते बा. आला इकडे आता काय म्हणते काय डोकसं खाते. अरे हो नमस्कार. हो काय म्हणते बरं? हो काय काही उघडे म्हणलं. अरे भाऊ आता तर फळा घेतला हातात मी. थांबा जरा अगरबत्ती लावू द्या. मालक यायचे आहे तर अर्ध्या घंट्याने या म्हणला. अजून टाइम व्हायचा ना उघडाचा. नंतर या नंतर अर्ध्या 1 तासानं. त्याला का मोठं भार म्हणतात असते. द्या ना एखादा काय अगरबत्ती नंतर लावता येते. मग लावा एखादा मला किती लावायचे ते. नाही ना भाऊ मालक यायचे आहे ना म्हणलं. आता मी देऊ का मग हातानं? मला समजते का त्यातलं काय भाव आहे आणि काय आहे तर. तुम्ही थोड्या वेळ अर्धा घंटा थांबा नाही तिथं बाजून जाऊन बसा नाही पेपर वाचा. मार्केटला जायला लागते ना भाऊ. मार्केटला गहू टाकणार म्हणजे उशीर टाकतो तिकडे. अरे लवकर उघडत जाणार दुकानात राजा. इकडे लोक पैसे घेऊन उभे आहे तुम्ही राजा द्यायला तयार नाही. हो ना पण ते थांबा ना जरासं अर्धा घंटा यायचा आणि माणूस नाही ना तिथं द्यायला कोणी. म्हणून राहिलो.
अशी अडचण आहे आपल्या देशाच्या विकासाची. नाही तर आपला देश आज म्हणजे सगळ्यात मोठी महाराष्ट्र झाला असता. मग सकाळी 6 वाजतापासून तर बिलकुल 24 तास चालू ठेवायला पाहिजे दुकान तुम्ही. मग काय हो ना, किती महसूल आला असता, किती देश पुढे गेला असता आपला. मग सगळं आमच्या भरोश्यावर कोरोनाच्या काळात देश कोणी चालवला? आम्ही चालवला आमच्यासारख्यानं. चालवलं असन, पण ते आता सध्या टाइम व्हायचा आहे, अर्ध्या तासाने या तुम्ही, नाही तर बसा बुवा तिथं. हो, मी काही करू शकत नाही. काय माणसा राजा तुम्ही. मग काय देऊन दिलं असतं, मी मोकळा झालो असतो. घ्या बा झाडा झाडा लवकर अगरबत्ती लावून पटकन देऊन द्या मला. काय थांबतो मी जरा बरं पाठ वाटा अर्धा घंटा काय करणार. हो नाही त्याच्याशिवाय आपली सुरुवातच होत नाही. जा जा करा तुमचं कामं करा. मग आम्ही ते कटलं मला मामाचीच वाटून राहिलं ना, नाही का ती का होती का मामाची तिथे वाटते. पप्पा बाबा आले वाटते इथं. चला पाहून या चला. भाऊ मी काय म्हणतो, गाडी पाहिजे म्हणलं आपली इथं. गाडी ठेवतो मी, आलो 2 मिनिटात. द्या लक्ष ठेवता म्हणलं, आलोच. बापरे हे जेव्हा वाटते आपला. मग आम्ही इकडे कशा काय उडाला आहे. अरे बापा रे डिंका बाबा भाजीपाला ठेवली गेली इकडे काय उडाला रे. आता काय म्हणा सांगा इथं कसे काय आले बा हे. आता याट उभं केलाय दुकानाची वाट पुरायची उघडायची नाही का. झालं बाबा सकाळीच करते वाटते सुरू नाही. काय मोठं बैक वाटतं बघा आम्ही यायचं. सुस्ती भरलं यायला नाही का. हो ना पाय बरं आता बातच आता काहीतरी बिगड बागड झालं म्हणून मला. हो 100% काही ना काहीतरी चलाकी करते आता. राम राम म्हणलं मामाजी राम राम. बापरे जवळ आहे का. असं म्हणलं कोण आहे बा. काय भाजीपाला घ्यायला आले वाटते नाही. हो ना आता तुम्ही येऊन राहिले म्हणे. हो ते सांगे मला म्हणून आता भाजीपाला घ्यायला आलो तुम्ही. आता बात झाली तुम्ही त्या म्हणा ना काऊन इथं काय म्हणलं इथं काय उभे राहिले. काय राजा मोठं कठीण काम झालं ना. माल भरला लोय. हो कसं आहे पुढे आहे पोलीस लोक उभे. हो म्हणून मी म्हणलं कुठं फालटून पकडला या टोटं बसा लागल. म्हणून जरा कसं टाईले जरा म्हणजे इकडे तिकडे गेले की मग काढत होतो मी. असं होतं ते. मानलं बाबा मानलं नाही का. थंड घ्यायची विचारत होते बरे. दुकान काही उघडलं नाही. बरं ठीक आहे मग चला मग आता कसं करता म्हणलं. मग ते आता जायपर्यंत कसं करायचं मग. काही नाही आता जायची 10 मिनिटात. मग काय ते सटकले की मी आलोच कटलं घेऊ. मला फालतू कसं डर पडते ना मग. असं आहे का ते. बरोबर काही ना काहीतरी घेतेच पण घेतल्याशिवाय येत नाही. बरं या मग आता तुम्ही. मी हो का मग पुढे या मग लवकर. जेवणा घेऊन करून ठेवायला लावतो. हो बिलकुल आता 10 मिनिटं तुमच्या मागं ठेवा मी. व्हा लवकर पुढे व्हा. बरोबर ठीक आहे. फक्त पाहिजे म्हणलं जरा कसं आपण कुठं जातोय तर जरासं पाहिजे बा. आता माझ्या कसं म्हणणं बरोबर नाही तुम्हाला. जरासं थंड पाणी ते कमी करत जा. काही जरा बरोबर नाही ती गोष्ट. काय रे तुम्ही आपलं काही बोलणार इथं उभं म्हणजे आहे म्हणजे ठीक आहे. ते माणूस ते घेतच असते का. असं थोडी असते काही. अरे ठीक समोर पोलीस लोक उभे आहे म्हणून मी थांबलो इथं आळोशी असं आहे. मग काय इथं थांबला म्हणजे सगळंच घेत असते का. नाही तसं काही नाही म्हणा. पण कसं जरा कानावर येते चर्चा. आता ते मागं पार्टी झाली धुलीवंदनची तईची आली चर्चा कानावर. म्हणून म्हणलं जरा असं कसं बरोबर नाही वाटत ना ते. नाही हे बा त्या दिवशी हे बा कानाला खळच लागली त्यापासून. आता आपण कसं ठेवू नसतो घेत भाऊ. त्या दिवशी आपण शपथ घेतली आजपासून घेणे नाही. हो चला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. नाही तुम्हाला वाटत असेल तर इथं थांबा. राहू द्या आता. पण या म्हणलं घरी या. ठीक आहे मग ठीक आहे जातो मी आता. बरं येऊ का मग बघूला मी ठेवली बाई. हो चला तुम्ही बाहेर वळे आहे आपलं कुरड्या सगळं आणलेलं आहे. लागत असेल तर गव्हाचं पोट एक देतो पण तुम्ही नाही म्हणता. चला येऊ का मग माहिती सगळं झालं आता. चला निघतो मग मी. असं कसे बोलता तुम्ही. जेवण करून जा ना. आता काय राहिलंच काय फक्त भाजी केली की झालं तिचं. बस आपण ताटावरच बसू 2 मिनिटं होऊन जात तिचं. काय आता गडबड करू राहिले तुम्ही. होते ना बाबा तुम्ही जेवण नाही करून आहे काही नाही. आई म्हणे जेवण करून पाठवून तुम्ही म्हणता जातो असं नका करू. बसा तुम्ही 5 मिनिटात करतो मी. झालं ना आता सगळं पोळ्या झालेला आहे सगळं झालेलं आहे. नाही ना बकुळा कसा विषय कसा असते. लवकर माल नेला जागा सापडते नाही जागा नाही सापडत. मग दिवसभर बसायला लागते लटकून माणसाले. म्हणून म्हणतो जेवणाचं काहीच काळजी नाही. घरी मी खाल्लं जरा बस आता निघतो फटकन मी. तिथे काही माणूस खाते ना समोसा गिमोसा काही नसते विषय. 2 वाजता घराकडे जा तुम्ही काहीच विषय नाही. जाऊ द्या ना मी थांबीन तिथं मार्केटात. तुम्ही त्याची नका काळजी करू. आज नाही उद्या होईन हराशी. जेवण करून जा पण उपाशी नका जाऊ. ऊन किती आहे पाहता का तुम्ही. तेच म्हणलं ना उन्हीचा तडाखा आहे. कसं आहे उष्ण तापमान भयानक टपून राहिलं. म्हणून म्हणलं पटकन गेला आपलं 12 वाजे मोकळा तुम्ही. मग काय सटकन घरी जाऊ. जेवढा आहे ते काही वाढणार नाही. असा कसं आता सध्या भूकच नाही मला. 100% काय गोड लागते नाही का. धाब्यावर जाते मग आता मार टाकलं की पहिलं काय. बरोबर ठीक आहे बा तुमची इच्छा. मग आता नाहीच म्हणतात. नाही तर मी थांबलो तुमच्यासाठी. मी म्हटलं बा कसं जेवण करा सोबत मग चालले जा दुकानात. बरं ठीक आहे चाल येतो मग शकुली मी. चाल येतो मग. हो या बाय बाय. काय भावनी महाराजा काय माणसा तुम्ही. दुकानात चालले होते बा तुम्ही. इतके आवाज देऊनच राहिलो पळत आलो तिथून. राजाबरा भाऊ थांबा काय माणसा राजा तुम्ही. असं असते का आता माल हे टाकत ना का म्हणलं काय गहू आहे का. काय म्हणतो इलेक्ट्रिकल वाटते मी नाही का. हो ना अरे मी तुम्हालाच पोळालो होतो. काय करा म्हणलं कुठं आहे घनश्याम भाऊ कुठं आहे. शेवटी कटलं घेऊन चाललो होतो पुढे काय करा. दिल त्यानं चाट नाही का. हो ना मागच्या हरभऱ्याच्या वक्ती पैसे दिले काढून ना. हो ना सोयाबीनच्या वक्ती नेलेले पैसे आहे ना. हो ना ते तर आहेच म्हणा. पण एखादा फोन करा दाखवा घनश्याम भाऊ काय आहे मालाची परिस्थिती भावारी काय जागा ठेवली असते तुम्हाला. पावर किती उशीर गेला तुम्ही. काय करता मोठी कठीण परिस्थिती आहे. मोठं कठीण काम आहे. मग काय बा लाईनची बिल भरायची आहे. क्रॉप लोन भरायला लागते मला अंगावर सगळं आलं. हो काय करा आता ना तिथं आहेच म्हणा. पण आपले म्हणलं मागचे 10,000 रुपये होते. सोयाबीन चक्ती नेली तुम्ही पेराच्या वक्ती ते हरभऱ्यात काटून दिलेच नाही तुम्ही. मग आता या गावातून देऊन राहिलं ना मग. नाही बा आज मागूच नको तू काहीच नाही. हे बा हे माल तू आज करून टाक. ऑर्डर गिलर घेऊन घे तू भलाई. पण बाकीचे पैसे आहे का नाही. मी आता अजून गहू आहे ना अजून 40 पोटे अजून बाकी आहे आपला. अजून आता कसं चालूच आहे ना हरभरा आहे 7-8 पोटे घेऊन येतो मी त्याच्यातून काढून घेतो. काय फिटलो आता मी डायरेक्ट नाही का. झालं तर पुढे चर्चेवर जाते बा. मग काय तर काय हरभरण काय करायलाच नाही ना. हे बा तुम्ही कसं यावेळेस लय अडचणीत काम आहे. लोकांचे देणे घेणे तर चेक अटकले आहे व्यापाराची. यावेळेस तुम्ही 10,000 मला देऊन देता. भलं व्याज नका देऊ बा मुद्दल तरी द्या जाऊ दे. हो ना पण तुम्ही ऐकून घेत जाणार. हे बा कांद्याची मजुरी बाहेर सापडल्या पण मजुरी नसल्याच्यानं सांगता नाही आल्या. मग काय हे बा कांदा काढला हे बा कांदा इकला की तुम्ही पैसे देऊन देतो तुला भरोसा नसेल तर असं आहे ते नाही का. नाही तर मग म्हणून तुम्ही दुसरीकडे टाकायला चालले होते वाटते नाही का 100%.
हो मी राजा तुमचं सोडून कोणाला टाकतो का मला काही आपलं बोलता राजा मग आता तुम्ही एवढे 10,000 रुपये इतके दिवस ठेवले दुसरा ठेवते का तेच म्हणलं तर आता मी काय म्हणतो फक्त मला आता 2,000 रुपये द्यावा हो कसं आहे जरासं म्हणजे सध्या पहिले नंतर माल ऐकल्यावर बाकीचे मग देऊन द्या आता काय 2,000 रुपये तुम्हाला काय काम आहे तुम्हाला बसा ना तिथं आता माल टाका तिथं बसा कुठं चालले तुम्ही अरे यार जेवण आहे बा घरी जेवण नाही झालं काहीच नाही माशाचं आता जेवण खाऊन करतो आणि ते कसं ढाब्यावाल्याचे माझ्याकडे 1,500 आहे हो ते दे नाही म्हणले म्हणून बाबा कठीणच काम आहे तुमचं राजा पाहुणे बा बरं ठीक आहे चला ते गहू घेऊ तिथं टाकून घेऊ आपण पद्धतशीर पोती किती लावून देऊ कटलं बाजून लावून द्या मी तुम्हाला 2,000 देऊन देऊ सध्याच्या नंतर हिशोब आपण संध्याकाळी पट्टी आली की देऊन देऊ बरोबर जमलं मग कामच जमलं मग चला चला हो, टाकून देऊ तिकडे गहू चला डेणके आला वाटते अरे का डेणके साहेब काही आले म्हणलं काही दिसली नाही मग तुम्ही तर काय गहू आणला वाटते नाही नाही तिथूनच दिसले मला तुम्ही मी आणलं आले वाटते गड्या हो आता मी कसं जेवण करून राहिलो होतो घरून डबा आणला तर बांधू डबा आपलं बॉटल सांगत असते जेवण केलं आणि चाललं तुम्हाला भेटायले मला काय नाही तर 10-12 पोते गहू आहे आपले काय आता हराशी झाली चालले घराकडे पण आता काय काही होते हराशी काही नाही जाऊ द्या ना हो जेवले ठेवले हे बा काही हे बा मला सांगत नका तुम्ही पैसे खर्चा तुमच्या जीवावर तुम्ही काय काळजी करू राहिले मी आहो ना अरे एवढा मोठा माल आहे आपला राजा आपण कमजोर लोक आहो का मग माझ्या एवढा पैसे घ्यायचे काही टेन्शन नाही जेवण करू मस्त लक्ष्मणच्या ढाब्यात जाऊ चालले हो हुड बाबा डबा आणतोच तुम्ही सांग मी नसतो तर धाब्या गिब्या तुम्हाला जा असेल तुम्ही जेवण करून या मी नाही येत म्हणलं मला भूकही नाही आता झालं माझं जेवण झालं अरे अर्धी चौकोट का काय लय जेव्हा म्हणतो तुम्हाला जे ढकन ते जेव्हा काही विषय नाही इथे येऊन काय बसता का माशा माटा का म्हणलं अरे लय टाईम आपल्याला 2 वाजता आपल्याला हरायचे मग काय चला तुम्ही चला पैसे नका काळजी करू चला माझ्या त्याची गोष्ट नाही ना हो आमची जवळ आहेत ना तिथं दोन्ही अल्पते गलपते कामाला नाही का तिथं लक्ष्मणरावच्या धाब्यावर हा चांगलं वाटते का सासरे भाऊ आले होते मग धाब्यावर मग चर्चा वाढते ना असं आहे न ते कायची चर्चा कायचं काय काही कोणाला घेणं नाही मग काय काही बसले आपल्या जवाचे विचार करत मग काय ठीक आहे काय खाटपीट नाही का काही आपलं बोलणं आपण काय त्याचे पैसे मागू राहिलो त्याले तुम्ही फक्त बसा मी जेवण करतो झालं का नाही बा मिनतच करू नका तुम्ही लागलं तर बा तुमची गंजुलीची हराशी मीच पाहतो सगळं इथं पाहतो मी तुमचं तुम्ही जेवण करून या मी बसतो इथं तुम्हाला मान राखा लागून मग काय असं असते का सोय राहणार आपण मुशिरा माटा तुया इवई त्याचा मी मावस भाऊ असं असते का असं करत असते का काय बोलला जाऊ काल माणूस घराचे काय आता नाही म्हणता येत नाही बरं येतो बा मी पण जेवणार नाही म्हणलं का या तेच म्हणलं चला मग तेच म्हणलं ना मावस भाऊ राजे मी तुमच्या इवायचा काही आपलं चला काय बसली तर माशा मारले काय एवढ्या उदित नाही चला राम राम पाहुणे भाऊ राम राम म्हणलं आपलं देणके साहेब राम राम अजून आमची मामाजी दिसून राहिली वाटते बा कसं काय मेळ बसला पायदा म्हणा पाहुण्यापासून म्हणलं नमस्कार मामाजी नमस्कार नमस्कार जाऊ बा नमस्कार ते कुठं आहे मोठे जवळ ते नाही दिसले काय ना तिकडे आपलं ते भाज्या बनवायचं काम आहे आपल्या इकडे दुसरे आहेत तुम्ही दिसले म्हणून आलो लक्ष्मणराव म्हणे सासरे भाले म्हणे तुमचे हो भेटा म्हणे बा हो ना आता काय पाहुणे बा म्हणे चला बा जेवण करायले हो आपल्याला काही जेवायचं नाही हो यायचं जेवणाचं पहा काय जेवायचं ते का पाहुणे बा काय पाय सांगून दे द्यायले घेऊन येतील ते त्याचं काय सांगा लागते आपल्याला माहिती आहे ना काय पाहिजे तर हा लवकर मग ते बरोबर पद्धतशीर स्टाईल काय सांगा लागते नेहमीच आहे ना आपलं लक्ष्मणराव हा पद्धतशीर लावून द्या आता आणि मी काय म्हणतो टेस्टमध्ये जास्त असलं पाहिजे हा टेस्ट म्हणलं रस्सा गिस्सा शिल्लक अगे पगे बनवून जा म्हणजे कसं फुरके मारायला मोकळं टेस्ट म्हणलं ना भाकर आपली कसं एकदम ज्वारीची आहे नरमगार भाकर निंबू गिंबू सगळं सलाड गिलाड बिलकुल येऊ द्या पद्धतशीर हो फक्त मी काय म्हणतो बाकी तर म्हणजे कसं चालत नाही बरं ते काही आणलं नाही ना नाही तुम्ही काही बाहेरून आणता आणि इथं वर करता कोणाला सापडल्या फापडल्या तर मग कसं आमच्या आपत्ती बरं ते असं तर आताच ते माजूर देऊन द्या तुम्ही ते बाहेर जाऊन तुम्ही काही करा काय कसे हो तुम्ही लक्ष्मणराव तुम्ही माझ्या भावने रावणे हावरायचे आणि काही बोलता जा लावाटे पटापट काय म्हणतो इथं काही जमत नाही चालत बरोबर जा लवकर घेऊन या जा लावा लवकर बरोबर ठीक आहे आलोच मी 10 मिनिटात आलो अशा लक्षात बिजायला का म्हणजे कुठे हो कोणाला काय म्हणून नेमच नाही बाकी काय म्हणते मग सोयरीगिरी इवाय काय म्हणते म्हणलं काही इवाच्या फोन आलता एवढे नाही जाऊ त्यांना इवाय म्हणा हात जोडा मग काय तर त्यांना साखर भेटीचं अजून म्हणलं त्याचा विषय नाही काढून राहिलं ते मग काय तर काय बोलावं त्याने मग मागं काढला आता 1 महिने आंधी हरभरा काढायची आंधी आता तरी पण भुलला तर भुलला आता मा कांदा काढणं येईन मग वक्तात म्हणा आता साखर भेटी करू बा मग येते का नाही मग म्हणून म्हणतो म्हणजे ते इवाय म्हणजे मनावर हात जोडा काय सांगा ढंग आहे का ते अरे काही ढंग नाही त्याच्यात मग मुले माहिती ते माझ माय म्हणते मग काय जेवायला आला माझ्या घरी पार्टीले खाऊन टायला लागेल आम्ही मेलो उपाशी अशा माणूस तीन काय लवकर फोन टाळले साखर भेटी विचारू का म्हणलं काही विचारू नका ते जाऊ दे तिकडे हो ते जेव्हा म्हणत तेव्हा पाहूले का हो ना त्याला समजायला नाही पाहिजे का त्याला काय काय म्हणजे ते का लहान आहे का 1 मिनिट बोलणे होते हो 1 मिनिट मी सांगून त्याला काय म्हणतो का नका नको म्हणतो जास्ती थांबतो 1 मिनिट पण योग झाले ना आपले काय पाहिजे मागे म्हणलं पायगून आपला हो पाय 9 झालं तर बजेटच बसलं ना आता मला झालं ना आपण फक्त रविवारपर्यंत नाही आपल्याला हे समजा दरिंद्रिया नंतर तर बिलकुल असं ओळखू येणार नाही आपण लोकांना नाही का पण आपण मी काय म्हणतो एखादं पार्टी किती बनवून टाकू का खुशीमध्ये नाही का म्हणजे टेन्शनचं काम नाही राहत असं मध्ये वाटते बा तरी म्हणलं किती येईन म्हणलं आपल्या हिशोबावर नाही रे किती कसं माल ते हे बा काही अंदाज बांधूच नको तू आता किती हिशावर येते आणि केवढ्याचं भेटते काही अंदाजच नाही बाबा हो पूर्ण म्हणजे 4 कॅना गोल्ड आहे ते मग काय तर पोवा तर काय कसं होते तर नाही हे पाहुणे का नाही मावस भाऊ अजबरा बिजा डोकं दुखू दे हो आता हे काय म्हणते हॅलो
काय आले का मुक्षराम, काय माणूस आहे का बिले का तू? नाही का सोयऱ्या ढायऱ्याची काही किंमत करत जा. हा युवा म्हणते ते साखर भेटीचं काही करू राहिला काय नाही. हा तर ते काय आणलं म्हणत नाही ना. हो ना आता ते पाहू ना, आपण त्यानं म्हणलं नाही ना आपल्याला, अजून आपण कसं म्हणावं त्याला. ते निरा भानगोळ आले का तुम्ही? सरळ पण मुक्षाचे भांडण आहे तुमचे. मग काय लग्नापासून सोयरीकी बसून का निरा भांडणं करा. सुखानं साखर भेटायचं करायला का हो? हा एकाना दिवस घ्या रा पटकन करून घ्या. हा इथे आता भेट झाली आमची लक्ष्मणरावच्या ढाब्यात जेवायला आलो का तुमच्यासारख्या आम्ही का कुंगऱ्यावाना जो. आता कुंगरे म्हणून राहिलं, आता सांगा याला काय माहिती आता. अभि काय बोला आता, जाऊ दे. अरे हे बा मी काय म्हणतो, आपलं अजबराव त्याला म्हणा तुम्ही म्हणसान त्या दिवशी. हा सांगा ना, तुम्ही सांगा ना म्हणा. बोला ना म्हणा त्याला. ते म्हणजे ज्या दिवशी म्हणसान त्या दिवशी फक्त तुम्ही दिवस सांगा फक्त. बाकी चला आता जेवण करतो आला आमचा आता. काय आले का तुमच्यासारखं काम आहे का आमची? हा सण खाणं सण राहणं मस्त फर्स्ट क्लास. जाऊ द्या ना हो, काय खातान पिता मग काय उपाशी मारलं त्या दिवशी. मग काय तर निरा पिणं दांगडो करणं याच्या पडेल काय तुले. ये म्हणलं रामपूरला आता मस्त आम्ही पार्टी ठेवून राहिलो मस्त आपल्या वावरातनी. हे काय खाऊ घालताय का तुम्ही? मग काय ते कधी बुडा एकटाच गण खातील बाकीचे उपाशी मारते. ते जाऊ द्या ना, या ना तुम्ही. या उद्या या, उद्या ठेवून राहिलो पार्टी जरा सगळेजण. उद्या कोणत्या हालती या तुम्ही या. पाहिन मी विचार करून सांगेन काय ना. हो ठीक आहे ठेवतो मी. आमचा आला आता जेवतो मी. ठीक आहे ठेवतो. पाहून घ्या मला पट्टी समजून घ्या. मग माझं कमी जास्त झाले तर हे बा तुम्हाला मी किती रुपये दिले सध्या मोजले का? ते मोजले का म्हणलं 40 भरले बा 40,000. पाहा तुमचा गहू आहे, तुमचा गहू भरला 20 क्विंटल 21 रुपयाने गेला ते 2098 रुपयानं. तर सगळा तुमचा समजा जे बजेट आहे काढून 40,000 हातात आले. समजा हळद दलाली हमाली सगळं काढून समजा तुमच्या हातात आले 40,000. बापरे म्हणजे 2100च्या अंडर गेला नाही हो का? अरे बा म्हणजे 2098 रुपये. अरे काय जास्त बोलत जाऊ रे घनशा भाऊ. अशा माल नाही टाकणार आम्ही. हा काय इतकं 2329 रुपये भाव गव्हाचा. उतरले ना आव वाढली नाही का? हो ट्रॅक्टर मागून नाही राहिला पाता रस्ते राजा. मग काय बोलता तुम्ही? हा तरी तुमचा गहू बिला टुशाट असेल होत्या ना. मग काय हार्वेस्टरचा सारा कचरा राजा. एखादा फळा मारला पाहिजे काही नाही जागेवर नाही तुम्ही असता ना. तुम्ही असल्या राजा मला काय असते का? तुम्ही काय राजा भाव राजा कमी लागला पण आपल्याला. पण काय 40 मला 50ची अपेक्षा होती. मला 50,000 आले असते का नाही सगळं निपटलं असतं. मग आता हे काय 40,000 हातात आल्यावर काय करा माणसानं? म्हणजे 40चा बकरा आहे नाही का? बस हे तर बकरा कटूनच आहे आज. आता भतीजेला टच करून द्या लागा. आता जाऊ द्यायची झालं ते झालं. आता तुम्हाला काही मला फोन करून येत जा तुम्ही. लय अशी गर्दी असली समजा की मग त्याची शाळा नाही मग कमी माल असला की आवक लय होती ना आज. आवक किती असतो पण अर्जंट असते ना कष्ट करायला. तिथे थांबा टाईम भेटते का? काम असलं का इतके मानू. बरं ठीक आहे ना. बाकी पाहू मग आता काय करायचं नाही. निघाव का थोड्या वेळानं जावले का पाहा लागणार. डेंट झाला का? याच्या नदी काय लागतं तुम्ही कुकडे ते कुकडे तुमचा येतो घ्या. तुम्ही घराकडे निघा जास्त टाइमपास करू नका. आता तुमचे मोटर जे आहे पैसे सांगा आहे तुमच्या फालतू कसं लोचेल काम होईल फालतू. चालेल जा घराकडे. ते आपण भेट नसतो ना अशा गोष्टी भेटतो का? कोण येणं म्हणा आडवा कोण टायटर. मग आपल्याला नाही किती कष्ट करायचे पैसे मी नेतो माल आणतो लोकांच्या. मग 8 लोक झालं का माझ्यासोबत? चला ठीक आहे आता निघू मी आता. पण आता माझ्या 10 राहिले तर ते लवकर ऍडजस्ट करता म्हणला. कांदा ऐकला की पटकन देऊन देता. येतो ना तुला का पैसे करतो घरच्या. मग काय कष्ट करायचे 10-20,000 राहू दिले पाहिजे. हा चल येतो म्हणलं मी. चल चाचा क्या बोलते क्या है खबर? हाँ कितने रुपए इसके पास? 40,000 है, 40,000 है। अभी वो पैसा वहाँ से 40,000 लेके निकल रहा है अभी। हाँ और ऑटो यहाँ पे खड़ा है उसका। बराबर वो कैसा है, अभी पैसे तो आए इसके खीसे में और कुछ ना कुछ तो भी सामान लेगा, ये लेगा वो लेगा। हाँ बराबर उसको झोड़पा देने का अपने को, समझा ना? बराबर इस पर हिसाब पे ध्यान रखेंगे अब इस पर और बराबर काम कर देंगे। वो तो करने है ना सवेरे से उस पर ही ध्यान है ना अपना। वो वहाँ पे ढाबे पे गया वहाँ से कैसा जरा सा टिंकी मार के आया लेकिन वहाँ पे नहीं गया। बस अभी भी वो वहाँ पे जाएगा ठंडा वंडा लेके जाएगा वहाँ बराबर काम कर देंगे उसका। चल फिर आ रहा वो आ रहा इधर ही आ रहा है। बाजू में रुको ट्रक के पीछे चल चल जल्दी चल। हॅलो हा बोल म्हणलं काय तू काही डाटा की फोन लावला काय होतं काय म्हणता म्हटलं झाली का नाही म्हणलं हराची अजून पैसे किती भेटले पट्टी. हा काय निघता की म्हणलं 7 वाजून राहिला संध्याकाळचे. हो ना उशीर लागते तर माफ होणं हातात पैसे भेटणं मग टाइम नसेल लागत का आपण सांगायचं. मग काय येऊ राहिलो मी आता येतो हो, तू काळजी नको करू बस आता गाडी पैसे चालू मी आपल्या ऑटोवर. बरोबर पैसे किती आले म्हणलं किती रुपयाचा खपला गहू? आपला गहू आपलं काय कमी झाला का 40,000 रुपये आले तर हो 40 आले आपल्याला. बरं ठीक आहे जाऊ द्या पण कमी आले नाही हो. बरोबर हे बघा आता काय करा तुम्ही येताना फक्त एका जागी गाडी थांबू जा. हो बाकी कुठे थांबू नका. 10 किलो आलू आणजा म्हणजे आलू चिप करायला मग ते जरा वातावरण बरं आहे करून टाकतो मग. हो आणतो काही टेन्शन घेऊ नको घेऊन येतो मी ते 10 आणि 15 किलो आणतो. बरं जेवण केलं होतं मग? हा हो काही जेवले होते ना? कायचं जेवण आणि कायचं काही मग इथं बसायला नाही का गंजापाशी पाय तुम्ही रस्त्याने येता जरा जेवण बा जरा टाइम होईल मला टेस्ट म्हणलं हो येतो मी आता नाश्ता गिष्टा करीन म्हणा. हो पण म्हणलं जास्त कुठे रुंगेत बसू नका म्हणला लवकर या. हो एवढे मोठे पैसे आहे तुमच्याजवळ म्हणून म्हणलं. हो ना आम्ही काय आजचं जाऊन राहिलो काय हो काही काळजी करू नको येतो मी निघालो मी आता. ठीक आहे ठेवतो आणतो मी आलो गेलो काही काळजी करू नको ठेव मग.